गुड मॉर्निंग. आपण सध्या गुडविल विड्रॉचे क्वेश्चन पाहतोय. ऑलमोस्ट एक क्वेश्चन आपण आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. अराउंड 5 to 10 5 to 7 क्वेश्चन आपल्याला कंटिन्यू बघायचे गुडविल विड्रॉचे. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतो. क्वेश्चन नंबर 10. Amol and Abhijit share the profit and loss in the ratio of 3:2. म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 3:2. Balance sheet as on 31st March 2013 was as under. So they are given the balance sheet and adjustment. First we are going to check the balance sheet. Liability side, creditor, bills payable, bank loan, general reserve, roundabout general reserve. Capital, on your asset side, bank, bill receivable, debtors, less RDD, stock, furniture, machinery, building. On 1st April 2013, they admitted Ashok on the following terms. For 1/2 share in the profit in future, Ashok should bring rupees 10,000 for capital and 5,000 for goodwill in cash. The goodwill brought in cash. Half of the amount of goodwill will withdraw by old partner. म्हणजे अर्ध goodwill काय केलेले आपण withdraw केलेले. Stock is to be depreciated by 10% and machinery by 5%. IDD we maintain at rupees 1,000. Furniture should be appreciated to 5,350 and building be appreciated by 20%. Pass a necessary journal entry, open revaluation account, goodwill account in the books of the firm. So इथे आपल्याला त्यांनी जर्नल एंट्री सांगितले, पण सध्या तरी आपण जर्नल एंट्री बघायच्या नाहीये. डायरेक्टली आपण फक्त लेजर अकाउंटच बघणार आहोत. लेट्स स्टार्ट द क्वेश्चन. Write down the first partner's name, Amol, Abhijit, and the third one is Ashok. Amol, Abhijit, Ashok. Question number 10. Profit sharing ratio 3:2. Okay. How to solve the equation problem? 3 स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. म्हणजे आपण जेवढे लेजर अकाउंट ओपन केले त्या लेजर अकाउंटचा बॅलन्स आपण त्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करणार. लेजर अकाउंट. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमोलचा बॅलन्स आहे 15,000. अभिजितचा बॅलन्स आहे 12,000. अशोकचा बॅलन्स कॅश. कॅश अकाउंटचा बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 7,500. Step number 1 is over. Step number 2, reserve fund. प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व दिलेला आहे 2,500. रेशो आहे 3:2. 2,500 divided by 5. 500 into 3, 1,500. 500 into 2, 1,000. By स्टेप नंबर 2 इज ओव्हर. काय डाऊट याच्यामध्ये? स्टेप नंबर 3, डू एज पर ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट नंबर 1, त्यांनी 10,000 कॅपिटल आणलं आणि 5,000 गुडविल आणलं.
गुडविलचं आपण नंतर बघूया. पहिले कॅपिटल आणलं आपण, त्याची एंट्री मारूया. 10,000 कॅपिटल आणलं आहे, कॅशमध्ये आणलं आहे, कॅश आली आपल्याकडे. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 10,000. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अभिजितच्या कॉलममध्ये 10,000. So it's a simple journal entry. When capital brought in cash, इसका एंट्री आएगा कैश अकाउंट डेबिट टू कैपिटल अकाउंट. ओके. आता त्याने गुडविल आणलंय आणि पुढे ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये सांगितलंय हाफ ऑफ द अमाउंट ऑफ गुडविल बी विथड्रॉ बाय द ओल्ड पार्टनर. कालच आपलं डिस्कशन झालं त्याच्यावर की जेव्हा गुडविल आपण कॅशमध्ये आणतो, when गुडविल ब्रॉट इन कॅश आणि विड्रॉ, तेव्हा 3 एंट्री मारायच्या. पहिला गुडविल आणल्याची एंट्री मारणार, नंतर गुडविल डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री मारणार आणि नंतर गुडविल विड्रॉ केल्याची एंट्री मारायची. सो 3 एंट्र्या लक्षात ठेवायच्या. पहिलं गुडविल ब्रॉट इन कॅश. सो गुडविल ब्रॉट इन कॅश एंट्री येणार कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. सो कॅशच्या डेबिटला गुडविल 5,000. त्यानंतर हे गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करणार. गुडविल डिस्ट्रीब्यूट पार्टनरच्या क्रेडिटला, ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला, ओल्ड रेशो बाय गुडविल. आता गुडविल किती आहे? गुडविलची व्हॅल्यू आहे 5,000. गुडविलची व्हॅल्यू आहे 5,000. ओके. हे 5,000 गुडविल आपण 3:2 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणून 5,000ला आपण 5 ने डिवाइड करणार. 5 ने डिवाइड का करणार? कारण दोघांचे टोटल आहे 3 2 5. 5 × 5 1,000. 1,000 into 3 3,000. 1,000 into 2 2,000 डॅश. ही एंट्री झाली गुडविल ब्रॉटची. गुडविल ब्रॉट इन कॅश. गुडविल आणलं कॅशच्या डेबिटला, गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं पार्टनरच्या क्रेडिटला. अमोलच्या अकाउंटला आपण जमा केले 3,000, अभिजितच्या अकाउंटला जमा केले आपण 2,000. 3 2 5. एवढ्यापर्यंत ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये 2 मध्ये सांगितलंय हाफ ऑफ द अमाउंट ऑफ गुडविल, म्हणजे पूर्ण गुडविल नाही, जेवढं गुडविल त्या पार्टनरच्या अकाउंटला जमा केलेलं आहे त्याच्या 50%, त्याच्या हाफ विड्रॉ बाय द ओल्ड पार्टनर. सो आता इथे जर बघितलं तर अमोलच्या अकाउंटला किती गुडविल जमा केलंय? 3,000. अभिजितच्या अकाउंटला किती गुडविल जमा केले? 2,000. संपूर्ण गुडविल विड्रॉ करना नहीं, हाफ म्हणजे जितना उसके अकाउंट को हम लोगों ने क्रेडिट किया है उसका हाफ. याच्या अकाउंटला क्रेडिट केले 3,000 म्हणजे अर्धे 1,500. याच्या अकाउंटला जमा केले 2,000 अर्धे 1,000 एवढे विड्रॉ केले. कोणी विड्रॉ केले? पार्टनरने. पार्टनरनी विड्रॉ केले म्हणजेच आपल्याकडून कॅश गेली, कॅशला क्रेडिट, पार्टनर्सला डेबिट. आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला टू कॅश बँक 1,500 आणि 1,000. एवढं नाही कळलं तर एक लॉजिक लक्षात ठेवायचं आहे. गुडविल पार्टनरच्या क्रेडिटला
गुडविल पार्टनरच्या क्रेडिटला विड्रॉ केले तर डेबिटला टू कॅशबॅक. तर तो गुडविल विड्रॉ कशामध्ये करणार आहे? कॅश. आणि म्हणून पार्टनरच्या डेबिटला टू कॅशबॅक. ह्याच्या अकाउंटला 3000 जमा आहे. 50% 3000 का 50% 1500, 2000 का 50% 1000. सो पहिला इफेक्ट पार्टनरच्या डेबिटला टू कॅशबॅक. दूसरा इफेक्ट कॅशबॅकच्या क्रेडिटला बाय अमोल कॅपिटल 1500 बाय अभिजीत कॅपिटल 1000. And so goodwill withdraw entry is over. Difficult? No? Good. Stock is to be depreciated by 10% and machinery by 5%. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू 10% नी कमी झालेली आहे. चेक इन योर बैलेंस शीट. ओल्ड बैलेंस शीट में देखो आपका स्टॉक का वैल्यू कितना है? आपका स्टॉक का वैल्यू है 12,000. सो राइट डाउन हियर स्टॉक 12,000. वैल्यू बढ़ गया या कम हुआ है? कम हुआ है. लेस डेप्रिसिएटेड बोला है. डेप्रिसिएटेड बाय 10%. सो लेस डेप्रिसिएशन 10%. 1200. 12,000 minus 1,200. 10,800. स्टॉक इज अवर असेट. असेट का वैल्यू कम हुआ. असेट का वैल्यू कम हुआ यानी अपना लॉस. लॉस रिवैल्यूएशन अकाउंट के डेबिट साइड में टू स्टॉक 1,200. मशीनरी बाय 5%. मशीन का वैल्यू भी 5% से कम हुआ है. मशीनरी कितना है? मशीनरी 5,000. मशीनरी 5,000 लेस डेप्रिसिएशन 5%. 5,000 के ऊपर 5% 250. 5,000 माइनस 250 4750. मशीन इज अवर असेट. असेट का वैल्यू कम हुआ. असेट का वैल्यू कम हुआ अपना लॉस. लॉस रिवैल्यूएशन अकाउंट का डेबिट में टू प्लांट एंड मशीनरी 250. ठीक है. आरडीडी मेंटेन एट ₹1,000. आरडीडी ची व्हॅल्यू 1,000 रुपये. सॉरी बरोबर आहे. आरडीडी मेंटेन एट ₹1,000 म्हणजे त्यांनी असं वर्डिंग वापरलं की आरडीडी मेंटेन करा 1,000 मेंटेन करा 1,000 मेंटेन करा. हे असेटला बघा ना आपल्याकडे ऑलरेडी आरडीडी आहे. किती आहे? 800. मग आता मेंटेन किती करायची? 1000. म्हणजे ही आरडीडी ची नवीन व्हॅल्यू आहे. मेंटेन कितना मेंटेन करो. कितना मेंटेन करो? 1,000. 1,000 ऐड नहीं करने का. 1,000 आरडीडी का वैल्यू लेने का अपने को. उन्होंने बोला है कि मेंटेन एट 1,000 यानी 1,000 मेंटेन करो. सो 1,000 मेंटेन करेंगे यानी उसका नया वैल्यू हम लोग 1,000 लेंगे. डेटर्स 20,800 है. लेस आरडीडी 1,000. right? 20,800 minus 1,000 19,800. अभी आप सोचो यहाँ पे पहला आरडीडी का वैल्यू कितना था? 800 था. अभी कितना हुआ है? 1,000 हुआ है. आरडीडी का वैल्यू कम हुआ या बढ़ गया? बढ़ गया. 200 रुपए से बढ़ गया. आरडीडी इज अवर लायबिलिटी. लायबिलिटी बढ़ गया. लायबिलिटी बढ़ गया यानी अपना लॉस. लॉस रिवैल्यूएशन अकाउंट डेबिट से टू आरडीडी 200. ठीक है. नेक्स्ट फर्नीचर शुड बी एप्रिसिएटेड टू ₹5350. म्हणजे फर्निचर एप्रिसिएटेड टू शब्द वापरला. अंडरलाइन एप्रिसिएटेड टू म्हणजे काय? एप्रिसिएट म्हणजे वाढली. टू म्हणजे अप टू
4 पर्यंत वाढवा. जरा बॅलन्स शीट मध्ये बघा फर्निचर किती दिलंय. फर्निचरची व्हॅल्यू 4700 दिली आहे. त्यांनी वर्डिंग काय वापरलंय, ॲप्रिसिएटेड टू 5350. म्हणजे 5350 नी वाढवायची नाहीये, 5300 पर्यंत वाढवायची. सेंटेन्स परत बोलतो, व्यवस्थित आहे का. 5350 ने वाढवायची नाहीये, 5350 पर्यंत वाढवायची. म्हणजे पहिली 4700 5350 पर्यंत वाढवायची. लक्षात आलं. डिफरन्स नाही दिलेला आहे त्यांनी, एवढ्यापर्यंत वाढवा असं सांगितलंय. मग सांगतो काय करायचं. फर्निचर ओल्ड व्हॅल्यू इनर कॉलम मध्ये लिहायची 4700, नवीन व्हॅल्यू बाहेर घ्यायची 5350. म्हणजे 4700 होती ती 5350 पर्यंत वाढवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बाय आणि टू ह्या दोघांमधला फरक सांगतो काय. बाय शब्द वापरलाय म्हणजे डिफरन्स दिलेला आहे, आणि टू शब्द वापरला म्हणजे 4 पर्यंत वाढवायची. म्हणजे 650 नी वाढली. ऍड, ॲप्रिसिएट. 650 नी वाढली. फर्निचर ही आपली असेट आहे, असेटची व्हॅल्यू वाढली, आपला प्रॉफिट झाला. प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय फर्निचर 650. बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. आता इथे बाय शब्द वापरलाय, फर्निचरच्या वेळी टू शब्द वापरलेला आहे, इथे बाय वापरलाय. टू म्हणजे 4 पर्यंत वाढवा, बाय म्हणजे 4 ने वाढवा. म्हणजे जेव्हा बाय शब्द देतात ना तेव्हा तो डिफरन्स दिलेला आहे, आणि टू दिलाय म्हणजे डिफरन्स काढायचा आहे. ओके. बिल्डिंगची व्हॅल्यू 20% वाढवा असं सांगितलंय. बिल्डिंग 15,000 आहे, 20% वाढवा असं शब्द वापरलाय. ऍड, ॲप्रिसिएट बाय 20%. 15 दुनी 30, 3000. 15 नी 3 18. नाउ यू थिंक हियर, बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली आहे, आपला प्रॉफिट झाला. प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या बाय फर्निचर ना बिल्डिंग. That's it. Problem is over. ठीक है. Now check old balance sheet. कोणते आयटम पेंडिंग आहेत का जे नवीन बॅलन्स शीटला आलेले नाही आहेत. मग ते तसेचे तसे उचलायचे, नवीन बॅलन्स शीटला लिहायचे. बँकेचा बॅलन्स शीट दिलेला आहे. बिल रिसिवेबल, बिल रिसिवेबल 3,800. डेटर्स झालाय, स्टॉक झालाय, फर्निचर झालाय, मशिनरी झालाय, बिल्डिंग झालाय. एकाच आयटम नव्हतं झालेलं, तो इथे लिहिला. लायब्ररी साईडला क्रेडिटर 12,500. बिल्स पेएबल 10,000. बैंक लोन म्हणजे ह्या आयटमचे अमाउंट मध्ये चेंज झालेले नाही. जनरल रिझर्व आपण डिस्ट्रीब्यूट केलाय, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. आणि नाव क्लोज करायचं, आपण प्रॉब्लेम क्लोज करायचा आणि फाइंड आउट करायचं आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस.
क्रेडिटची टोटल आहे 3650, डेबिटची टोटल आहे 1650. सो आपका क्रेडिट इज अ हायर अमाउंट. सो 3650 minus 1650, 2000. To revaluation account, to revaluation profit, transfer to partners capital account. अमोल and अभिजीत. अमोलचं कॅपिटल आहे, अमोलचा रेशो आहे 3, अभिजीतचा रेशो आहे 2. 2000 3:2 रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 2000 डिवाइड बाय 5, 400, 403, 1200, 402, 800. याच्या डेबिटला आलाय पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 1200 and 800. यहाँ पे डैश. And now we are going to close the partners capital account. Definitely 101%, credit side is higher, 10,000. इसके डेबिट में कुछ भी नहीं है, सो इसका बैलेंस है 10,000. बाद में 800, 12, 13, 15, 15,800 में से 1,000 गया, 14,800. अभिजीत का बैलेंस 007, 5 plus 2 7, 15, 16, 19, 20, 20,700. 20,700 minus 1,500, 19,200. To balance carried down. पार्टनर्स कॅपिटलचा हा बॅलन्स आहे. म्हणजे अमोलचं कॅपिटल आहे 19,200, अभिजीतचं कॅपिटल आहे 14,800, अशोकचं कॅपिटल आहे 10,000. म्हणजे न्यू पार्टनर ऍडमिट होण्याच्या आधी अमोलचा कॅपिटल होता 15,000. आफ्टर द ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर द कॅपिटल ऑफ अमोल इज 19,200. अभिजीतचं कॅपिटल होतं 12,000. आफ्टर ऍडमिशन ऑफ अशोक द कॅपिटल इज 14,800 आणि याचं कॅपिटल 10,000. सो ऑन लायबिलिटी साइड यू टू राइट कॅपिटल अकाउंट अमोल, बरोबर है, अमोल, अभिजीत एंड अशोक. अमोल का कैपिटल अमाउंट है 19,200, अभिजीत का कैपिटल का अमाउंट है 14,800 और इसका कैपिटल है 10,000. तीनों का टोटल करने का 0 0, 8 plus 2 10, 9 plus 1 10 plus 4 14, 1 4, 44,000. एंड नाउ क्लोज. यहाँ पे कैश अकाउंट आपको क्लोज करने का है 0 0 5, 7 plus 5 12, 22,500. 22,500 में से 2,500 गया, 20,000 is a balance. So my balance carried down. क्रेडिट ला बॅलन्स आलाय म्हणजे डेबिटला लिहिणार, डेबिटला म्हणजेच पर्सेंटला बँक अकाउंट 20,000. पाच 6 आणि 4 10 आणि 2 12, 4 5 7 7 8, 82,500. 0 जी 5 ने 5 10 अच्छा है 1, 7 ने 8 15 ने 8 23 3 26 3 8 34 35 अच्छा है 3, 9 plus 4 13 plus 5 18, 18 plus 8 26 29 plus 3 32, 1 2 3 5 3 8. This is the amount total. Is it okay? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? I don't think
होईल की तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल. ओके, थँक्यू.